दुचाकीवर येऊन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी पळवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 2 अट्टल चोरट्यांना केले जेरबंद. आष्टी पोलिसांची कारवाई. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. बीड जिल्ह्यामध्ये दुचाकीवर येऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या पळवणाऱ्या एका सराईत टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा आणि आष्टी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी 2 अट्टल चोरट्यांना जेरबंद केले. गेल्या महिन्यामध्ये म्हणजेच 30 एप्रिल रोजी आष्टी परिसरात पायी चालणाऱ्या एका फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची साखळी 2 अज्ञात इसमांनी शाईन मोटारसायकलवरून येत हिसकावून नेली होती. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना पोलिसांनी परिसरातील तब्बल 25 पेक्षा जास्त गुन्हेगारांची माहिती तपासली. तसेच 100 पेक्षा जास्त CCTV फुटेजची कसून पडताळणी केली. अखेर तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदाराच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 23 मे रोजी आष्टी तालुक्यातील विठ्ठली परिसरातून एका संशयिताला ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये 22 वर्षीय विकास गड्या भोसले आणि 23 वर्षीय अरुण बाप्पा काळे याचा समावेश आहे. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत या आरोपींनी आष्टी आणि बीड जिल्ह्यातील इतर भागात घडलेले चेन स्नॅचिंगचे तब्बल 3 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. या दोघांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सदरची यशस्वी कामगिरी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत, पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, शरद भुतेकर, श्रीराम खटावकर, अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, बाळू सानप, अर्जुन यादव, अशफाक सय्यद, मनोज परजने यांच्यासह पथकाने केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.